पाहिली. मग रडतात कशा करता होते काकू? माणसं रडतात कशा करता? रडतात देवा करता रडतात, परिवारा करता रडतात, स्वतः करता रडतात, कुणा करता रडतात? मी तर म्हणतो माणसं स्वतः करता रडत असतात. नाही हो, घरातला व्यक्ती गेला की माणसं रडतात त्याच्या करता रडतच नाही. त्याचं रडणं ऐका थोडस काका, त्याचं रडणं ऐका. एखादा व्यक्ती घरातून जाऊ द्या तर तो रडतो त्याच्या करता नाही. कसं होईल तुमचं प्रवासात मुक्त व्हा का जन्म घ्यावे लागतील तुम्हाला असं म्हणून रडणार ऐकलं तुम्ही? तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील का? भगवत स्वरूपाचा तुम्हाला प्राप्त होईल का? तुमच्यावर कृपा आहा तुम्ही गेल्यावर आमचं कसं होईल? म्हणजे स्वतः करता रडणारी माणसं आम्ही पावला पावलाला पाहतो. ऐका ऐका, देवा करता रडणारा एक वर्ग आहे बर का. कंठी प्रेम दाते नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरू. भगवत भक्त अशा जगाच्या पाठीवर कंठ दाटून येतो. डोळ्यातून महाराज पाणी टप 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 धरणीवरती पडतं. हा भक्तांचा वर्ग आहे. ऐका, देवा करता रडणारा एक वर्ग आहे. त्याच भक्तीमध्ये शेवटच्या टोकाला गेलेली ती भगवत भक्त की ज्यांच्या करता देवाच्या डोळ्यात पाणी यावं. काय भक्ती असेल जगदीश भाऊ? अरे जगाचा बाप ज्या भक्ता करता रडतो ते भक्त सामान्य नाही. देवा जगाचा बाप रडतो. महाराज नामदेव महाराज तीर्थयात्रा करून समोर पाहिलं. अनेक दिवसानंतर नामदेव महाराजांचं दर्शन, नामदेव महाराजांची भेट आहे. आलिंगन देऊन महाराज भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. नामदेवासाठी विठ्ठल विठ्ठल. हाताला धरलं महाराज. महाद्वारातून आतमध्ये रावळात घेऊन गेले भगवंत. आई साहेब म्हणले देवा तुमचा नामा तीर्थयात्रा करून आला. आता तीर्थाचं पूर्णत्व झालं पाहिजे. कशाने होईल तीर्थाचं पूर्णत्व? की यथा सांग उद्यापन जेव्हा होतं ना, यात्रेचं उद्यापन म्हणजे आपण आज जो सोहळा केला ना, गंगाजलाचं पूजन असेल, या सर्व गोष्टी यथाविधी ब्राह्मण भोजन असेल, या सर्व गोष्टी याला उद्यापन म्हणतात. कोणताही असणारा आम्ही व्रत केलं ना, तीर्थयात्रा सुद्धा व्रत आहे आपल्या जीवनातलं. आणि त्या व्रताची सांगता, त्या व्रताचं पूर्णत्व हे त्या असणाऱ्या उद्यापनाने होत असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग नामदेवाचं हे असणार तीर्थयात्रेचं असणार व्रत यथाविधी पूर्ण व्हावं याच्याकरता उद्यापन केलं पाहिजे. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं नामा तुझी यात्रा यथार्थ पूर्ण होण्याकरता उद्यापन करावं लागतं. नामदेव महाराज म्हणले देवा मला काहीच माहिती नाही. तीर्थयात्रा तर तू म्हणला म्हणून की बरेच लोक दुसऱ्याने आग्रह केल्यावरच जातात. कसं वाटतं जगदीश भाऊ? बरेच स्वतःच्या मनाने नाही का? अनेकांनी आग्रह केला नाही बा चला ना काहीतरी सर्व सोबत आहे आपण आग्रहाने. देवा मी सुद्धा तू आग्रह केला म्हणून माऊली बरोबर गेलो. मला काय कसं उद्यापन करायचं? देव म्हणले काळजी करू नको मी आहे ना. भगवंताने उद्यापनाची तारीख ठरवली आणि देव स्वतः पंढरी क्षेत्रामध्ये नामदेवाच्या उद्यापनाचं निमंत्रण सांगण्याकरता स्वतः आहे. तीर्थावळी प्रकरणात गोड चिंतन आलं बरं. नुसते देव नाही, देवाबरोबर आमंत्रण सांगायला कोण कोणी माहितीये का? पेस पाटील. देवाबरोबर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा, माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय, सोपान काका, मुक्ताई, त्यानंतर चोखोबा राय, अनेक संत महंतांची नाव तीर्थावळीच्या प्रकरणात आलेली आहे. ही सर्व देव पुढे आणि ही सर्व माग पंढरपुरामध्ये एकाच्या घरी जातात. कशाला? निमंत्रण. जसं अक्षता देतो ना आपण लग्नाच्या अक्षता ठेवायला, तसं महाराज अक्षता या कार्यक्रमाच्या अक्षता ठेवतायत. भगवंत यावर माझा लढीवा नामा तीर्थयात्रा करून आला. त्या तीर्थयात्रेचं पूर्णत्व आहे. या तुम्ही उत्सवाला. पंढरपुरात अख्ख्या ब्राह्मण मंडळीसह सर्व इतरांना भगवंताने पाचारण केलं महाराज. हो. आणि कोणताही कार्यक्रम सर्व एकत्र आल्याशिवाय त्याला गोडवा नसतो नाही का? तो तेव्हा परिपूर्ण होतो की नाही? तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. हो. एकट्याने खूप पैसा खर्च केला आणि एकटाच आनंद घ्यायला लागला. काय बरोबर आहे का?
कधी येतो दाजी अशोक सर? आनंद कधी आहे माहितीये का? जेव्हा सर्वजण एकत्र येतात आणि त्या असणाऱ्या उत्सवाचे वाह वाह करतात, तेव्हा केल्याचं समाधान वाटतं माणसाला. प्रकाश महाराज, एखाद्याने 4 मजली घर बांधलं, 4 मजली घर नाही का, 4 मजली घर आहे, पण त्याला कुणी एक त्याच्या जवळ येत नाही आणि कुणी म्हणत नाही मिस्त्री कुठले होते नाही का, कलर कोणत्या कंपनीचा दिला, फरची कुठून आणली नाही का, आतमध्ये जे कोण म्हणलं फर्निचर जे आतमधलं ते कुठून आणलं तुम्ही नाही का, फ्रीज कोणत्या कंपनीचा, अहो कुत्र नाही विचारेन त्याला. जवळजवळ कोटी रुपये खर्च केले त्याने, पण त्या खर्च करण्याचं समाधान कधी आहे? 4 लोकांनी म्हणलं पाहिजे 25,000ची साडी घालून आली बाई, कार्यक्रमात बसली मधोमध, 25,000ची पाहिनाच कोणी. तिला समाधान कधी माहिती का? आसपास जवळ बसलेल्या महिला मंडळीने विचारलं पाहिजे का हो कोणत्या दुकानातून घेतली, केवढ्याची आहे नाही का, बरोबर आहे ना? तसं महाराज सर्व एकत्र जेव्हा येतात ना, तेव्हा कोणत्याही समारंभाचा आनंद द्विगुणित होतो, वाढतो नाही का. 25 खेड्यातली माणसं आज या उत्सवाच्या निमित्ताने नाही का, आमच्या गावचा काला तर होताच, काल्यात आमच्या 5-10 खेड्याची माणसं येतात महाराज, यात शंका नाही. जवळपासचे महाराज उंदीरवाडी, सोनवाडी, रायगाव, पाथरी, धोंदरगाव, मांडकी, लाखणी, दिनवाडा, राजुरा एवढे मंडळी आमचे ठरलेले नाही का. हे नसलं मावलं तरी इतके मंडळी आमच्या वार्षिक यात्रेच्या सांगतेच्या कीर्तनाला राहतात. पण आज दुग्ध सरकारा योग आहे, जेवढे मंडळी या उत्सवामध्ये मावल्याच्या निमित्ताने एकत्र आले त्यांचे आप्तिष्ट नातेवाईक 50 खेड्यातून माणसं इथं आलेले, म्हणजे या सर्वत्र एकत्र येण्याचा जो आनंद आहे तो महाराज वाढल्या जातो. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांचं मावलं भगवंताने महाराज अष्टमहासिद्धींना बोलवलं. स्वयंपाक करायला कोण आहे? काका स्वयंपाक करायला आचार्य धोंदरगावचे नाही, पिंपळगावचे नाही महाराज, अष्टमहासिद्धी स्वयंपाक करण्याकरता सर्व सामग्री आणि स्वयंपाक तयार झाला. पंक्ती बसले महाराज, पंक्ती पंढरपुराच्या महाद्वारापासून पुढे पंक्ती बसलेले आहेत सर्व लोक, आणि स्वतः पंक्तीमध्ये लक्ष ठेवायचं काम कोण करतंय? भगवंत देव महाराज लक्ष ठेवायला कोणाला काय पाहिजे नाही का. काय काय तिथं पंक्तीमध्ये सांगू का? अहो अष्टमहासिद्धींनी बनवलेला तो प्रसाद आहे, काय कमी आहे तिथं नाही का. सर्व महाराज प्रसाद आहे, गर्जना झाली आणि पंक्ती बसले महाराज, लोक जेवतात, तृप्त होईपर्यंत खात होते. शेवटी दुसऱ्या पंक्तीला महाराज नामदेव महाराज आणि सर्व राहिलेली मंडळी बसले. देव नामदेव महाराजांच्या पात्रात जेवतोय देव. लोक म्हणले काय म्हणावं या पांडुरंगाला, अरे नामदेव शिंपी आहे, नामाच्या ताटामध्ये हा उष्ट खातो. सर्व कर्म भ्रष्ट झाले म्हणले आतापर्यंत. म्हणजे शंका घेणारी माणसं त्या काळातही होती. ती ब्राह्मण मंडळी होते ना, एकमेकात कानाला कान लावून तोंड कानाला लावून चर्चा करायला लागली. काय म्हणावं या विठ्ठलाला, अरे आपण एवढे त्याची असणारी सर्व पूजा करतोय, महाभिषेक करतोय, आणि त्याने काय केलं म्हणजे सर्व केलेली कर्म आज मातीत मिळवले या देवाने. नामा शिंपी आहे, त्याच्या ताटात उष्ट खातोय. विठ्ठल विठ्ठल. खरं आपल्याकडे वेळ कमी आहे. तीर्थावळीमध्ये एवढा सुंदर भाव या तीर्थयात्रेचा असणारा रेखाटलेला आहे. भगवंताने हा भगवान नामदेवांचा मावंद्याचा असणारा या उद्यापनाचा उत्सव पंढरी क्षेत्रामध्ये केला. मला एकच सांगायचं आहे की या कार्यक्रमाशिवाय यात्रा पूर्ण होत नाही बरं का. कारण हे माझं मत नाही, भगवंत स्वतः असणारा त्या ठिकाणी तीर्थावळीमध्ये सांगतायत. म्हणून या सर्व मंडळींनी सुखरूप तीर्थयात्रा केली. आणि काही मंडळी काय होतं माहिती का, बऱ्याच जणांचं असं होतं तीर्थयात्रेतून आणलेलं पाणी घरात असतं, त्याच्या अगोदर आयुष्य संपल्या जातं, मावंद होत नाही, गंगा पूजन होत नाही, महाराज त्याच्या आधीच माणसं जातात. म्हणून ही त्वरा करणं बरं का. कल करे सो आज, आज करे सो अभी, या गोष्टीची तातडी माणसांनी केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जे माघ राहिलेली मंडळी आहे बरं का दाजी, त्यांनी जास्त वेळ लावू नये.
लगेच पुन्हा लागला दुसरा उत्सव व्हावा, आम्हाला सर्वांना बोला तुम्ही. कीर्तन नाही बोलवलं तरी असे येऊ आम्ही. काय 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 मला सांगायचंय, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी सुद्धा असणारा हा उत्सव करावा. आणि ज्यांचं नुसतं मावलंच नाही, ज्यांची तीर्थयात्राच राहिली अजून बरेच माणसं येईल बरं का, ज्यांचे कारण तर आयुष्यभर मरेपर्यंत संपत नाही. खरं सांगतो तुम्हाला, कारण आपल्या जीवनातली कारण मरेपर्यंत अमुक आहे तमुक आहे तमुक आहे, हे झालं का करून ते झालं, हे मरेपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत संसारातली कामं संपत नाही, कारण संपत नाही. एकदा कारण बाजूला ठेवा. आणि ज्यांचं राहिलं असेल त्यांनी 19 तारखेला चला सोबत, आम्ही 19 एप्रिलला जातोय. काही मंडळींची आर्थिक अडचण असेल ती सुद्धा आपण थोडीशी सहन करून घेऊ, परंतु चला यात्रेला. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये जोपर्यंत व्यवस्थित सर्व इंद्रिय आहे, जवळ हे सकळ सिद्ध हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. इंद्रिय व्यवस्थित आहे तोपर्यंत जीवनामध्ये तीर्थयात्रा केली पाहिजे, करावी तीर्थयात्रा माणसांनी बरं का. आणि म्हणून या सर्व मंडळींनी तीर्थयात्रा केली. भगवान भैरवनाथांच्या चरणी एकच विनंती करूया की त्यांची अपेक्षा आदरणीय आमचे भाऊ जालिंदर पाटील निकम चिगडगावकर भाऊंनी सुंदर आपल्याला प्रमाण सांगितलं. हे वर्म जाणून घ्या. कोणतं वर्म? की तीर्थ करण्याची नुसती अपेक्षा जर अंतःकरणात झाली तर महाराज धर्म वाढला जातो. तीर्थात ती अपेक्षा कुळी वाढे धर्म, ऐका हे वर्म जाणा.
आणि तीर्थयात्रेला महाराज जाण्याची अपेक्षा अंतःकरणात निर्माण. कारण आपल्या अगोदर बरं का पूर्णत्व कधी होतं, एखादी गोष्ट पूर्ण तेव्हा होते अगोदर मनात त्या गोष्टीचा संकल्प केला जातो. संसारातल्याही गोष्टी आपण एकदा मनात आणतो की नाही का आपोआप होतं. एकदम घर उभा राहत नाही पाटील, अगोदर मनामध्ये त्याची रचना सुरू होते. इतक्या खोल्या, इतके बेडरूम, इतके ताळ, हे मनामध्ये रचना असते त्याची. मग मनात ती रचना एकदा मनात पूर्ण झाली की मग त्याच्या तयारीला माणूस लागतो बरं का. तसं तीर्थयात्रेला मला जायचंय, या वर्षी जायचंय, जे होईल ते पैसे उसने घेतो पण जातो. असं जोपर्यंत माणूस संकल्प करत नाही तोपर्यंत अजिबात तीर्थयात्रा नाही. माझ्याकडे पैसे येतील, सर्व काम व्यवस्थित होतील आणि मग मी तीर्थयात्रा. मग ते मावंद्याचं कीर्तन नाही, एखाद्या वेळेस दहाव्याचं होईल. ऐका, विनोदाचा भाग सोडा. ही सर्व मंडळी तीर्थयात्रा करून आली, त्या यात्रेचं पूर्णत्व आहे. भगवान भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करूया की यांचं उर्वरित आयुष्य जे आहे ते निरोगी, समाधानी बरं का. आयुष्य समाधानाला महत्व आहे. जीवन किती मिळालं याच्यापेक्षा ते समाधानी आहे का असमाधानी आहे याच्या. म्हणून भगवंताला विनंती की निरोगी आणि समाधानी यांचं उर्वरित जीवन यांनी व्यतीत करावं. यांच्याकडे आणखी परमार्थ भक्ती यात्रा यांच्या जीवनातून आणखी घडाव्या हीच अपेक्षा करूया. ज्यांनी प्रमाण दिलं ना आदरणीय, तसं त्यांना आवडत नाही त्यांची स्तुती केलेली, परंतु यांच्याकडे बघा एकदा. 5 नर्मदा मातेच्या पायी परिक्रमा केले का, टाळी वाजवा त्यांच्याकडे. 5 आदरणीय आमचे जालिंदर भाऊ, त्यांना त्यांची स्तुती केलेली आवडत नाही महाराज बर का. परंतु त्यांनी केलेलं कार्य आपण सांगितलं पाहिजे, लोकांना कळायलाही पाहिजे ना. एक करणं आठ कठीण आहे महाराज परिक्रमा, नाही का. एक तपच आहे महाराज. नर्मदा परिक्रमा म्हणजे तप आहे पायी करणं. त्यांच्या जीवनामध्ये 5 परिक्रमा त्यांनी पूर्ण केल्या. म्हणून खरं अशा महात्म्य आपल्यामध्ये आज आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस लासूरच्या सप्ताहामध्ये ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं, आदरणीय हरिभक्तपरायण वैराग्य मूर्ती आमचे जयराम बाबा गोंडेगावकर बाबा, लहानपणी भाऊंच्या बाबांचा संघ भरपूर झाला. बाबांनी वारकरी चाली बाबांनी गाव्या, भाऊंनी जशाच्या तशा पाठीमागे म्हणाव्या आणि त्या चालीचा संग्रह आणखी भाऊकडे. जयराम बाबांच्या ज्या वारकरी चाली आहे त्या चालीचा आणखी मोठा साठा आमच्या जालिंदर भाऊकडे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्यांची उपस्थिती सर्व भजनी मंडळी, बाहेरगावून आलेली गुणीजन मंडळी, तुमचं सर्वांचं नाव घेणारे मी पण कीर्तन शेवट. आपण सर्व आप्तिष्ट नातेवाईक सर्वांचे परिवार या ठिकाणी आहे. आजच्या काल्याच्या निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग चिंतन सेवेसाठी आहे. महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, आम्ही कुणाला जन्माला येऊ आणि हा काला दही भाताचा आम्ही खाऊ. काही माणसं म्हणले का हा काला खाण्याकरता तुम्ही इथं कशाला येतात, खाना तिथं वैकुंठामध्ये. तर महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचा घास सुद्धा वैकुंठात नाही. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही मृत्यूलोकात आल्यानंतर काल्याचा घास काल्याचा प्रसाद घेणार आहे, पण खाण्याची पद्धत महाराज म्हणतात आम्हाला मिळालेला आम्हीच खाणार नाही. एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी, तृप्तीचा असणारा ढेकर आम्ही तो काला घेतल्यानंतर. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही काला एकमेकांना देणार आहे, सुखाने तृप्त होणार आहे, त्यानंतर पण तुम्ही तो काला करणार कुठे ते ठिकाण शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. निर्दोष असं जे वाळवंट आहे की ज्याला कुठल्याच असणाऱ्या काला दोष नाही, अशा वाळवंटात आम्ही तो काला करणार आहोत. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठ्ठल विठ्ठल. काल्याकरता घेतलेल्या अभंगाचा या ठिकाणी मी शब्दशः भाव तुमच्या समोर प्रतिपादन केलेला आहे. जेव्हा माणसाचा कुठेतरी स्वार्थ असतो बरं का, माणसाचं काहीतरी मानस पूर्ण होणार असतं तेव्हा माणसाला पुन्हा येण्याची इच्छा असते बरं का. जिथं आपल्या मनासारखं घडत नाही मजके सर, जिथं आपल्या मनाच्या विरोधात काही गोष्टी घडतात तिथं माणसाला यावं वाटतं का काका? तिथं माणसाला एका आपला शेतकरी वर्ग आहे बघा तुम्ही बाबा दर कीर्तनात मला दक्षिणा देतात आल्यानंतर. काही आदर्श घेतलं पाहिजे तुम्ही.
आपला एखादा शेतकरी बरं का धान्य मार्केटवर गेला, अहो त्याने जीवनभर इतकं काबाड कष्ट केलेलं आहे, त्या वर्षभर त्या पिकाची निगराणी जशा मुलाची काळजी घेतो ना शेतकरी बाप, तसा शेतकरी पिकाची काळजी घेतो दादा, नाही का? घ्यावंच लागतं तसं. मुलाला थंडी ताप आला की बाप दवाखान्यात नेतो ना, तसं पीक कोमजलं, त्याच्यावर लाल्या आला, त्याच्यावर चिट्टा आला की माणसाला त्याच्यावर फवारणी करावी लागते, त्याची काळजी निगा राखावी लागते. आणि एवढं करून जेव्हा महाराज पीक हातात येतं, मार्केटला नेल्यावर महाराज माती मोल जर त्याची किंमत आली, नाही का, लेकरासारखं जोपासून जर त्याची किंमत मनासारखी एखाद्या मार्केटवर आली नाही, इतका वैताग तो माणूस. शेवटी त्याच्या मुखातून माऊली, त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, मरण, पण पुन्हा याच्या आडतीवर येणार नाही. माणूस मरण दुसरीकडे कुठं फुकट वाटेल मी, पण पुन्हा याच्याकडे, कारण मनासारखं नाही झाल्यावर होतं की नाही महाराज असं. अहो मार्केटचं सोडा, एखाद्या गावामध्ये नारळ श्रीफळ दक्षिणा जर मिळाली नाही, का नारळ दक्षिणा नाही मिळाली, आमचे भजनी सुद्धा संकल्प करतात, मरण, पुन्हा त्या गावात पाय ठेवणार नाही. विनोदाचा भाग सोडा या बर का. पण जिथं आमच्या मनाच्या अपेक्षा पूर्ण होतात बर का, आमच्या मनाचे आहे ते परिपूर्ण जिथं होतं ना बर का, तिथं माणूस म्हणत असतो मी पुन्हा येईन. कधी आपल्या मनासारखं झाल्यावर, अपेक्षा पूर्ण झाल्यावर, आपल्याला जे इच्छित आहे ते लाभ मिळाल्यावर माणूस मी पुन्हा येईल म्हणतात. का हो तुकोबर आहे, पुन्हा येत आहे, तुमच्या मनातल्या इच्छा तरी काय आहे? तुकोबराय म्हणतात एक इच्छा नाही मला पुन्हा यायसाठी. मग हरिनाम कीर्तन सदाचे बोल, हरिनाम कीर्तन सदाचे बोल, पुन्हा येण्याची इच्छा आहे का? काय करण्याकरता पुन्हा यायचंय? हरिनाम घेण्याकरता पुन्हा यायचंय, संतांचं पूजन करण्याकरता पुन्हा यायचंय, लोटांगण महाभारत घालण्याकरता पुन्हा यायचंय. देवाची चरण सेवा प्राप्त व्हावी, ती पुन्हा मिळावी म्हणून घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. का हो महाराज, तुम्ही जन्म घ्यायचं म्हणताय, याच्या अगोदर तर आम्ही तुमच्याच वाङ्मयात असं ऐकलेलं आहे की जन्म घेणं सोपं नाही, जन्म घेताना दुःख असणारं भोगावं लागतं, गर्भात आल्यापासून तर जीवनभर दुःखाला सामोरं जावं लागतं. मग जन्म कशा करता घेताय तुम्ही? तर चला ऐका, दुःखाच्या सापेक्ष जर सुख मोठं असेल तर त्या दुःखाचं माणसाला काही वाटत नाही. काय झालं दाजी, एका माणसाचा 1 रुपया 10 रुपये काही जाऊ द्या, इतका मोठा करायचा, 10 रुपये पडले, 10 रुपये पडले, 10 रुपये पडले. पण एक दिवस बरं का पाटील, एक दिवस काय झालं, त्याच्या घरात झाली चोरी झाली आणि 20,000 नेले चोराने, 20,000. तरी गडी शांतच, काहीच म्हणत नाही. बायको म्हणे का तुमच्या खिशातून कपडे धुता आम्हाला सापडले तर काय तुम्ही घर डोक्यावर घेतलं म्हणे, माझे 10 कुठे, माझे 10 कुठे, माझे. रात्री आपले 20,000 चोरीला गेले, तुम्ही आज शब्द म्हणत नाही. ते म्हणले गप बाई, का बरं? ते म्हणले आपले 20 गेले पण चोराचे लाख पडून गेले म्हणले त्याच्या खिशातले. आपल्या चोरी करता करता आपले 20 गेले, त्याचे किती पडले? आता 20 जाण्याचं दुःख वाटेल का त्याला? वाटेल? 80,000चा फायदा झाला त्याचा, आणखी त्याला काही वाटणार नाही 20,000 जाण्याचं. तसंच आहे, जर भगवत भक्ती जीवनात घडत असेल
भगवंताचं नामचिंतन घडत असेल बर का, तर महाराज म्हणतात या गर्भवासाच्या दुःखाचा आम्हाला काहीच वाटणार नाही बर का. तुका मन गर्भवासी सुखी गर्भवास दिला तरी हरकत नाही आम्हाला, घाल म्हणले गर्भवासामध्ये. काय कराल महाराज गर्भवासाला पुन्हा जन्माला आल्यावर? गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. भगवंता तुझ्या हे तुझे षडगुण आहे ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य देवाच्या 6 गुणांचं मी यथार्थ वर्णन करेल. ते वर्णन करण्याकरता पुन्हा येईल बरं का. पुन्हा कशा करता येईल ते ऐकून ठेवा. देवाचे गुण वर्णन करण्याकरता, देवाच्या चरणाची सेवा करण्याकरता, संतांचं पूजन करण्याकरता. आणि याचा मुख्य भाव आहे की संतांनी आणि भगवंताने सुरू केलेल्या कार्याचा प्रसाद घेण्याकरता. म्हणून अभंगाच्या पहिल्या मुख्य भाग आहे. पुन्हा कशा करता यायचा आहे तुकोबर आहे तर म्हणले उपजोनिया पुढती. पुढती म्हणजे पुन्हा. आम्ही पुन्हा येऊ कशा करता तर काला खाऊ दही भात. दही भाताचा काला बर का, जो भगवंताने द्वापार युगामध्ये गोपाळांच्या सोबत केला. खरं सांगतो तुम्हाला काल्याच्या कीर्तनाला अनन्य साधारण महत्व आहे. इथं जी या धर्ममंडपात वस्तू येते तिला शतपटीने किंमत वाढल्या जाते, शतपटीने. मला खरं सांगा या दही हंडीमध्ये जो प्रसाद आहे काय आहे? दही आणि लाई. काही विशेष आहे का? तसं पाहिलं तर व्यवहारात ते काही विशेष तात्या, व्यवहारात त्याची काय किंमत आहे? दहीला ही प्रत्येकाच्या घरात आहे. दुर्लभ आहे का ते काही मिळवणं? दुर्लभ नाही महाराज, सहज प्राप्त होतं ते. पण त्याच्यावरती आपल्याला व्यवहारात समाधान नाही. व्यवहारात त्याची इच्छा एवढी नाही आम्हाला. काय झालं, कामाच्या गडबडीमध्ये स्वयंपाक करायला वेळ नव्हता आणि आमची एखादी माता माऊली म्हणले हो एक काम करा बरं, आज मला स्वयंपाक करायला वेळ नाही, माझ्या सोबतच्या महिला मंडळी कांदे काढायला गेल्या शेतात, मलाही त्यांच्या मागे जायचंय, तुम्ही एक काम करा, त्या डब्यामध्ये लाई आहे, या वाटीमध्ये दही आहे, आजच्या दिवस तेवढं भागून घ्या. जमत का पाटील? एक दिवस भागल का? ते म्हणतो ठिकाणावर आहे का? काबाड कष्ट करावं. दहीला हिचं काय सांगते ते काय त्याच्यावर धकत असतं का? व्यवहारात त्याच्यावर धकत नाही महाराज. त्याच्यासाठी इथं काय एकमेकाची झुंबड पडते, याचा एक लाही मिळावी म्हणून किती किंमत वाढली नाही का? बरं, ज्या भांड्यामध्ये ते दही लाई आहे त्या प्रसादाला किंमत, त्या वरतून जे आवरण त्या असणाऱ्या माठाचा, ह्या माठाला सुद्धा किंमत आहे की नाही बाळू महाराज? या माठाला व्यवहारात इतकी किंमत आहे, त्याच्यापेक्षा किती पटीने आज इथे दही अंडीला. मला सांगा, हे मडकं कोणाच्या घरी नाही बरं?
प्रत्येकाच्या घरात लहान मोठं कोणत्या तरी आकाराचं मडकं आहे की नाही? आहे. पण महाराज त्याला जेवढी किंमत नाही तेवढी या धर्म मंडपामध्ये आज या माठाला दहीहंडीला किंमत आहे. याचा एक तुकडा मिळावा, एक तुकडा मिळावा म्हणून एकमेकाची लोटालोट होते बघा फोटायच्या वेळेस. हा म्हणतो मला मला मला. हो, लहान पोरं तर गर्दी करतात महाराज. काय कशा करता कशा काय त्या तुकड्याला काय करायचंय घेऊन? आमची धारणा आहे की आमच्या पिठाच्या धान्याच्या असणाऱ्या भांड्यामध्ये आम्ही ठेवलं तर आम्हाला बरकत मिळेल. बरोबर आहे की नाही? किती सामर्थ्य आहे, किती महत्व वाढलं त्याचं. बरं ठीक आहे, सर्वांना मिळणार आहे का तो तुकडा? तुम्ही एवढ्याच्या वाट्याला येईल का? नाही येणार. मग मी म्हणतो काहीच्या वाट्याला नाही आलं ना त्यांनी थोडं इथं पाठीमागं जायचं थडीवरती. तिथं थोडे तुकडे भरपूर आहे. तिथं कशाचे आहे ते? माठाचेच आहे की नाही? घागरीचेच तुकडे. त्या तुकड्याला किंमत आहे का? या तुकड्याचं दर्शन घेतो आम्ही. दर्शन कपाळाला लावतो याला आणि पायाने तुडवतो त्याला. त्याला फोडताना कसं पाहिलं तुम्ही? बुटा सगट माणसं तुडवतात त्याला. त्याला किंमत नाही तिथं त्या तुकड्याला. पण याला किती किंमत वाढली. कशाचा परिणाम आहे माहितीये का? या काल्याच्या कीर्तनाचा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल. मग काल्यामध्ये सर्वांनाच असणारी किंमत असते बरं का. सर्वांना. कोणाला किंमत? प्रसादाला किंमत, दहीहंडीला किंमत, काल्यामध्ये कीर्तनकाराला सुद्धा. म्हणून मी म्हणलं दुसऱ्याचा न देताना मला द्या किंमत, दुसऱ्याला देऊ नका. असं काही नाही. या मंडळींनी सांगितलं महाराज काल्याचं कीर्तन तुम्ही करा बरं का. कारण काल्याचं कीर्तन खरं सांगा रोजच्या पेक्षा काल्याचं कीर्तनकार मोठा असतो का नाही? दादा तुमच्या गावामध्ये सप्ताह होतो तो काल्याचा कीर्तनकार मोठा असतो. कोणाच्याही गावात, हे जगदीश भाऊ त्यांच्या गावातही काल्याचा सप्ताह झाला. आता हनुमान जयंतीला काल्याचं कीर्तनकार. मग बाय गावातला काय लहान आहे का? असू द्या, प्रत्येकाला महत्व असणार प्राप्त होतं. आणि हा काला संत महात्म्यांनी बरं का, भगवंताने जो नेम घातला द्वापार युगात तो काल आमच्या संत महात्म्यांनी पंढरी क्षेत्रामध्ये बरं का, वाळवंटामध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे वाळ. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. ज्ञानोबरांनी काल्याचा प्रसाद वाटला बरं का. म्हणून काल्याचा प्रसाद एक तर देवाबरोबर, नाहीतर विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. महाराज म्हणतात वैकुंठात दुर्लभ काला, पण संतांच्या सहवासात हा विशेष लाभ मिळतो. मग काला घ्यायचा असेल तर एक तर देवाजवळ जावं लागेल, नाही तर संतांच्या सोबत जावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. मग ही संत मंडळी कुठे आहे? तर संत मंडळी या महाराष्ट्राच्या भूमीत आहे, नाही का. महाराष्ट्र भूमी संताची. या महाराष्ट्रात जेवढे संत झाले, एका बाजूला महाराष्ट्र आणि एका बाजूला सर्व भारत देश, तुलना केली तर महाराष्ट्रात संतांची मांदी आली आहे बरं का. एवढे संत महाराष्ट्रात आहे महाराज. असा एक भाग नसेल पण त्या भागामध्ये एखाद्या संतांनी आपलं जीवन किंवा संतांचा जन्म त्या प्रदेशात नसेल बरं का. जेथे वसती हरीचे दास, धन्य भूमी पुण्य देश. जिथं भगवंताचे दास वास्तव्य करतात. मला खरं सांगा, पूर्ण महाराष्ट्राचं सोडा, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती संतांचं जीवन, किती पवित्र
वा ताईने सुंदर प्रमाण सांगितलं आपल्याला की या ठिकाणी भगवत भक्त जिथं ज्या कुळात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. किती मोठ्या मोठ्या परंपरा आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला भेटलेल्या आहे. या बाजूला पाहिलं तर सद्गुरू गंगागिरी महाराजांची अनेक परंपरा आहे. या बाजूला पाहिलं तर संत शंकर स्वामी महाराज, संत बहिणाबाई महाराज, संत शिवाई मातेची परंपरा आहे. थोडं खाली गेलं तर संत जनार्दन स्वामी महाराज, त्याच्या बाजूला थोडं संत जनार्दन देवगिरीचे आपले जनार्दन स्वामी महाराज, त्याच्या थोडं बाजूला गेलं संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथ महाराज. पुढे आपेगावला गेलं की माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांची जन्मस्थळी. अहो किती म्हणून आपल्याला परंपरा प्राप्त झालेल्या आहे. ही संत मंडळी जिथं आहे तिथं काला. मग का हो संत तर वैकुंठातही राहतात. कुठून आले ते संत? आम्ही वैकुंठवासी आजोयाची, आम्ही वैकुंठात हे सर्व मंडळी आहे. मग का हो तुम्ही काला घेण्याकरता इथं येणार आहे? मग संत सर्व तिथं आहे तर तिथंच घ्या ना काला. तर तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या
दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वैकुंठात देव आहे, वैकुंठात संत आहे, पण वैकुंठात काला नाही. वैकुंठी तो ऐसे काल्याचा घास सुद्धा दुर्लभ आहे, दुर्लभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. दुर्लभ आहे काला, तिथं काल्याचा घास सुद्धा नाही. मग त्या काल्या करता आपल्याला मृत्यू लोकातच यावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात मी पुन्हा येईल उपजोन्या पुढती येऊ. काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही. का हो? काल्याचा एक घास मिळवण्याकरता एवढी धडपड आहे. का बरं? कारण काल्याच्या एका घासात तृप्त करण्याची क्षमता आहे. विठ्ठल व्यवहारामध्ये किती घास मिळू द्या बर का, व्यावहारिक सत्तेमध्ये माणसाचा जर आपण विचार केला ना, तर आतापर्यंत आपण जन्माला आलो आणि अन्न पाण्याला लागलो तेव्हापासून कशाचं काम चालू आहे? ते बंद झालं का दादा? अहो आपण म्हणायला उपवास धरतो फक्त, त्या दिवशी सुद्धा सपाटा बंद राहत नाही माणसाचा. मला तर वाटतं रोजच्या पेक्षा उपवासाच्या दिवशी माणसं जास्त आणखी जोर देतात. म्हणायला आम्ही आज उपवास आहे आम्हाला. खरं सांगा, रोज माणूस एक कप चहा घेत असेल ना जगदीश भाऊ, तर उपवासाच्या दिवशी बरोबर आहे की नाही? घरचे म्हणतात घ्या घ्या 2 कप घ्या, आज तुम्हाला उपवास आहे. वा, झाली सुरुवात उपवासाची. 2 कप चहा पासून सुरू होतो आमचा उपवास. रोज जर माणूस 10ला न्याहारी करत असेल 10ला, तो एकादशीच्या दिवशी किचन मध्ये किती वाजता जातो बरं? तो 9ला चक्र चालू होता त्याच्या स्वयंपाक घरामध्ये. झालं का नाही खिचडी, झाले का नाही फराळ? आज उपवास आहे. 10ला जेवणारा फराळाच्या अपेक्षा 9ला करतो. बरं खरं सांगा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये न्याहारीला बसल्यावर किती पदार्थ असतात बरं ताटामध्ये? 2 भाजी पोळी, भाकरी किंवा पोळी भाजी, लय झालं तर लोणचं असला तर ठेचा, याच्या पलीकडे काही पुन्हा नाही. पण एकादशीच्या दिवशी ताटाचा फोटो काढा. एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, बगरीचा भात, बटाट्याचा शिरा, ते तळलेल्या कुरड्या, कशाच्या? त्या साबुदाण्याच्या कुरड्या, पुन्हा ते बटाट्याचे चिप्स, त्याच्या बाजूला त्या आणखी पुन्हा ते काय म्हणतो पेंड खजूर बर का, त्याच्या बाजूला शेंगदाण्याचे लाडू, त्याच्या बाजूला राजगिऱ्याचे लाडू, त्याच्या बाजूला दहीची वाटी, त्याच्या मग केळी, सफरचंद, द्राक्ष हे ते ठेवायला जागा राहत नाही. दुसरं ताट द्यावं लागतं त्याला. कशाच्या दिवशी? उपवासाच्या दिवशी. आमचा उपवास असा आहे. बरं खरं सांगा, जन्माला आल्यापासून आपलं हे चालू आहे बरोबर आहे, कुठपर्यंत चालू राहणार आहे? मरेपर्यंत. किती खाल्ला असेल बरं आपण? बाळासाहेब, जन्माला आल्यापासून जर हिशोब लावला तर किती खाल्ला असेल आतापर्यंत आपण? तात्या ऐका, तुमचं नाही सांगत मी. तुम्ही म्हणाल तुझ्याच गावात आला आमचं खाणं कशाला काढतो? माझंच सांगतो ऐका. अंदाजे ते काही मी मोजून ठेवलं नाही, पण अंदाजे तेव्हापासून बर का जन्म झाला मी अन्न पाण्याला लागलो जगदीश भाऊ, तर जवळजवळ 49 पोते गहू खाल्ले मी. त्याने करा बर का तुम्ही हिशोब करा. गहू किती? 49. आणि गव्हापेक्षा बाजरीच्या भाकरी थोड्या जास्तच राहतात म्हणून ते 51. म्हणजे किती झाले दोन्ही मिळून? 100 पोते. समाधान हिशोब लावतो. मग हे तांदूळ, हरभरे, तुरण, हे मुगन, चणे, ते 5-10 पोते त्याचे लावशील का नाही? म्हणजे जवळजवळ 125 पोते खाल्ले मी. 44 रनिंग चालू आहे माझं. आणि अजून जर भगवंताने मला 10-20 वर्ष ठेवलंच तर म्हणजे 150 पोत्याचा एकटा मालक होतो मी. कशाला? भरलं का हो हे पाटील आतापर्यंत? हे वाटलं भरपूर, पण भरलं नाही. भरत का? कोणाचं भरलेलं आहे आतापर्यंत? वर बोट करा बरं. महाराज आमचं भरलं असं. आत्या नाही, भरतच नाही होते. असा माणूस जेवायला बसू द्या, असा हात लावू द्या ताटाला, बस
आता एक घास नाही, तोच माणूस 2 तासानं पुन्हा टोपलं पाहतो आहे का काही. हे भरण्याचे लक्षण नाही महाराज. व्यवहारातल्या खाण्याने आम्ही तृप्त होत नाही. चला मला एक सांगायचं आहे, काल्याचा फक्त एक घास मिळू द्या बर का. काल्याचे कवर घेता, काल्याचे कवर घेता, संतांचा भाव आहे. संत म्हणतात काल्याचे कवळ घेता तेने धानो पै सर्वथा. धानो म्हणजे तृप्त होणं, कवळ म्हणजे घास. काल्याच्या एका घासात जीवन तृप्त होईल असं सामर्थ्य आहे. मग तो घास वैकुंठात नाही, तो इथं आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचं एक कवळ एक घास तिथं नाही, इथं आहे. बरं महाराज, इथं मृत्यू लोकात तुम्ही काला घेण्याकरता आला, मग तो काला कसा घेणार? 3ऱ्या चरणातून अभंगाच्या 3ऱ्या चरणातून काला घेण्याची पद्धत सांगितली. कसा घेणार काला? एकमेका देवमुखी. एकमेकामुखी देव म्हणजे मुखी देण्याचे प्रकार वेगवेगळे असतात बर का. आपल्याला कोणता प्रकार माहितीये? मुखात महाराज तसं नाही. वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ संप्रदाय ठरला का? कारण आमच्याकडे एकमेकांना वाटण्याची पद्धत आहे, नाही का? आहे पाटील, बाकीच्या ठिकाणी लुटण्याची पद्धत आहे. मला 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 म्हणजे स्वतःचा विचार आहे. पण इथं मात्र सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. 2 राया जरी मिळाल्या 2 तरी त्यातली एक दुसऱ्याला देण्याचा असणारा मनामध्ये भाव आहे. मला याला म्हणतात उदारता, एकमेकाला देणं महाराज. म्हणून
एकमेका देऊ मुखी, हा काल्याचा प्रसाद दुसऱ्याच्या मुखात देऊ आणि तृप्त हो, बर का, आनंदी हो. आणि संप्रदायाचं खरं तत्व प्रत्येकाला आनंदापर्यंत, आनंदाचा अधिकारी प्रत्येकाने व्हावं, हे खरं मोठं तत्व आमच्या संप्रदायाचं आहे. आनंदाचं दान प्रत्येकाच्या पदरात पडावं, बर का, आनंदी झाले पाहिजे. मग का हो, आमच्या पदरात का नाही आनंद? जो आनंद संतांना मिळाला तो आमच्या पदरात का मिळत नाही? प्रत्येकाच्याच पदरात मिळाला पाहिजे. गाणाऱ्याच्या पदरात मिळाला पाहिजे, वाजवणाऱ्याच्या पदरात मिळाला पाहिजे, सांगणाऱ्याच्या पदरात मिळाला पाहिजे, ऐकणाऱ्याच्या पदरात मिळाला पाहिजे. मग आमचे पदर आणखी रिकामेच काय? जगदीश भाऊ, गाणाऱ्याचे रिकामे, वाजवणाऱ्याचे रिकामे, सांगणाऱ्याचं रिकाम, ऐकणाऱ्याचं रिकाम. ऐका, कारण सर्व विकार सोडून आम्ही जेव्हा या धर्ममंडपात येऊ ना, तेव्हा आमच्या पदरात ते पडणार आहे. बर, सांगणारे जोपर्यंत निरपेक्ष भावनेने येत नाही धर्ममंडपामध्ये, आमची भावना जोपर्यंत निरपेक्ष नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद नाही. तुम्ही किती हसू द्या किती रडू द्या, हे फक्त इथं बसले तोपर्यंतच. कारण आम्ही निरपेक्ष नाही, ठरवून येतो काय सांगायचंय. जागे ना तुम्ही, काय सांगायचं ठरवून नाही येत, आम्ही ठरवून येतो. आणि म्हणून तुम्ही इथं हसा नाही तर रडा, ते फक्त योग इथपर्यंतच मर्यादित आहे. त्याचा परिणाम घरी गेल्यावर होत नाही महाराज. परिणामाकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे सांगणाऱ्यापासून सुरुवात केली, आम्ही निरपेक्ष होत नाही तोपर्यंत नाही समाधान, आपल्या पदरात आनंद नाही. तुमचं ऐका, तुम्ही ऐकायला येत असताना बर का, बऱ्याचदा मला असा अनुभव आला किंवा असं वाटतं मला, माणसं तुलना करून ऐकायला बसतात. माणसं तुलना डोक्यात येतानीच तुलनेतून येतात महाराज, तुलनेतून. मनाला विचारा थोडं, हा विषय तुलना करायचा नाही. करतात की नाही माणसं तुलना? जागे ना तुम्ही? इथं येत असताना तुलना म्हणून येऊ नका बसू. याचं असं झालं, त्याचं तसं झालं, याने असं केलं त्याने तसं केलं. हे भाव डोक्यातून काढून टाका. आपलं कसं होणार आहे ऐकल्यावर तो भाव घेऊन या. आमच्या तुलना करत बसू नका. आणि तुमचा वेळ म्हणजे ऐकणाऱ्याचा, श्रोत्याचा वेळ तुलनेत जास्त जातोय. मला खरं सांगा, कीर्तन झाल्यानंतर अभंगाचं निरूपण झाले कसं झालं पेक्षा कालचं असं झालं ना आजचं तसं झालं याचाच विचार करतो आपण. बरोबर आहे की नाही? या महाराजचं असं झालं, त्याचं अरे त्याचं कुणाचं कसं होऊ द्या, आमचं कसं होणार आहे, हा भाव ठेवून इथं या, तेव्हा तो आनंद तुमच्या वाट्यावर येणार आहे. तोपर्यंत नाही येत पदरात आपण. तुलना म्हणून जर येत असू तर नाही आनंद तुम्हाला. निरपेक्ष होऊन आम्ही येत नसे तर नाही आमच्या वाट्याला. हो, गाणारी मंडळी सुद्धा बर का, मी कोणाला काही उद्देशून आलो नाही, पण तो आनंद आम्हाला यावा तर आम्हाला द्वेष बाजूला ठेवावा लागेल. द्वेष आम्ही टाळ घेऊन उभा राहिलो ना, आम्ही एका जातीचे आहोत, एका जातीचे. निरवैर भावे सर्वभूत भावे, निरवैर भावे सर्वभूत टाळे वाजवा एकदा आमच्या प्रकाश महाराजांचा. निरवैर भावे सर्व भूतासवे. वैरत्व संपलं पाहिजे आणि आमचा द्वेष गेला पाहिजे महाराज. द्वेष, एकमेकांचा द्वेष जावा आणि आम्ही एकत्र यावं. मग त्याच्यासारखा आनंद कुठंच नाही महाराज. 10 खेड्यातले भजनी एकत्र येऊ द्या, पण द्वेष नसेल ना, काय भजन 4 वाजे लोक झालं वा, पण इथं आमच्यात द्वेष असतो. म्हणून
नाही नाही, कालचं जमलं नाही म्हणजे अरे मरेपर्यंत नाही जमणार, कालच नाही. काल नाही जमलं, अरे कधीच नाही जमणार. द्वेष आहे ना मनात, मग नाही. कारण आम्ही थोडस भजनातून उठून बाहेर येऊ द्या, मी यांच्यातच राहतो म्हणून. हो, ऐका आपला वेळ, मला फक्त आनंदापर्यंत पोहोचायचंय. वेळ भरपूर आहे, उन्हाचा प्रसादाचा वेळ झालेला आहे. 1-2 मिनिटं, कारण मी इथंच बसलेला असतो बरं का. त्याचं नाही झालं बरोबर, याचं नाही झालं बरोबर. आणि त्या भगवंताला सर्वांचंच बरोबर वाटतं बाबा, आपण कशाला याचं बरोबर नाही त्याचं बरोबर. हे सोडा, आनंद आपल्या पदरात आहे. चला, आनंद भोगला महाराज संतांनी एकत्र येऊन. कारण इथं एका जातीचे महाराज सर्व भेद सोडून येतात ना. माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धनी फेडावाया. आनंद अपेक्षित आहे ना आम्हाला, मिळणारे महाराज. तृप्त झाले, तृप्तीचा ढेकर दिला महाराज. ठीक आहे, कुठं हाकाला केला तुम्ही, शेवटचं चरण.
Bye.
तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. काला कोणत्या ठिकाणी तर वाळवंटात होणार आहे. कसं आहे वाळवंट तर निर्दोष आहे. वाळवंटात कुठलाच दोष नाही आणि कोणत्याच काळात नाही. भूतकाळात ते निर्दोष होतं, वर्तमान काळात निर्दोष आहे आणि भविष्यात सुद्धा ते निर्दोषच राहणार आहे. काही गोष्टी ज्या महाराज भूतकाळात निर्दोष होत्या एखाद्या वेळेस वर्तमान काळात त्या दोषी ठरू शकतात बरं का. ज्या वर्तमान काळात निर्दोष आहे भविष्यात त्यांची गॅरंटी घेता येत नाही. पण वाळवंट तिन्ही काळात निर्दोष आहे म्हणून काला वाळवंटात केला महाराज या संत महात्म्यांनी. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे या अभंगाचा धावत्या वेळात आपण भाव पाहिलेला आहे. तसं पाहिलं तर काल्याचं दंड काय चरित्र ते उच्चारावे गेले गेले गोकुळी. आता अर्ध राहिलं बरं का दाजी. हा भंग झाला आता चरित्र अर्ध कीर्तन झालं. काका राहू द्या. भगवान परमात्मा महाराज कारागृहामध्ये जरी प्रकट झाले असतील पण आनंद मात्र गोकुळात आहे बरं का. नंद करा आनंद भयो जय किती सांगू मी सांगू कोणाला आजी आनंदी आनंद झाला. आजी आनंदी आनंद झाला. हे अष्टविचाराची यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसुराला हसुराला पैठण धडधडले. गोपी आल्या गाणं असतो. गोपी आल्या गाणं असतो. गोकुळात एक आनंद आहे बरं का. पण तुमचे चेहरे काही आनंदी दिसा ना मला. भुका लागल्या काय हे आनंद आहे महाराज. आनंद कसा साजरा केला महाराज. नंद बाबाने आनंद साजरा केला. हाती दिले घोडे दिले हाती दिले पाय दिले. उभे राहा बसू नका बसू नका. हे आनंद चालला महाराज. गातायत नाचतायत एवढ्यालाच आनंद झाला का. तुम्ही बाकीचे सर्व उभे राहा. महिला सर्व 2 मिनिटं. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा आनंद घ्या. शेवट आहे